पूजनीय बाबांचं स्वागत होत आहे। मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या संत कुलभूषण नगरनारायण महाराज यांच्या विचारांचा वारसा आपल्या खांद्यावरती घेऊन भक्ती आणि शक्तीचा जागर घडविणारे आपल्या सर्वांचे गुरुस्थान प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं स्वागत। आपल्याला विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवण्याच्या तापासाठी विनंती करतो आपण काकडीरा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करावं। आपल्या बीड शहराच्या वैभवात भर घालणारं आणि पार पाडावेत सामाजिक सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी पार पाडावेत या हेतूनं नारायणगड संस्थांच्या वतीनं या ठिकाणी हे करत आहे आणि गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान। धन्यवाद। आपले सगळ्यांचे गुरु महंत गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या नारायणगडाच्या पवित्र भूमीत वसतिगृहाचं मंगल कार्यालयाचं उद्घाटन होत आहे बाबाजींच्या हस्ते। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। मला आज यायचं नव्हतं पण बाबा आले, अण्णा आले रात्री, म्हणलं आता जायला लागते। आपले ट्रस्ट मंडळी सगळे काशीद साहेब आहेत, तिकडे दादा आहेत, तिकडे अण्णा आहेत, आप्पा आहे आणि कोण कोण आहेत शिवाजी साहेब आहेत। सगळ्या ट्रस्ट मंडळींनी सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हातात घेतला, खरंच चांगला आहे। आमचं फुलना फुलाची पाकळी जितकं सहकार्य करू, फक्त एकच हमेशाचं माझं घराणं तेवढंच, आपले एक जीवाने राहा। काय नको आम्हाला, काय बघायचं नाही। गडाचे महंत तुम्ही सगळे ट्रस्ट मंडळी, सगळा पायथा आणि तुम्हाला सगळं राज्य बघणार आहे, तुम्हाला सगळं राज्य बघणार। आमचा काय अट्टा नाही तुमच्याकडे, तेवढा एकच गड आपला मायबाप आहे, तुम्ही सगळे चालक आहेत आणि तुम्हाला बघून जिल्हा आणि राज्य बघतो, बस काही अपेक्षा नाही। तुम्ही आपलं जीवाने राहा, एवढीच आमची इच्छा पुरी करा, बाकी काही नको। या मंगल कार्यालयाचा प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। या ठिकाणी गुरुवर्य बाबांचं स्वागत, आदरणीय दादांचं आणि गडाचे उत्तराधिकारी बाबांचं या ठिकाणी आपले गडाचे महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं स्वागत संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। सर्व सन्माननीय विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हा सन्मान गुरुवर्य संभाजी महाराज गडाचे उत्तराधिकारी। शक्ती आणि भक्तीची ही उज्ज्वल परंपरा आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचे असा संदेश आपल्याला आपले संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। आपण जोर धन्यवाद। मी सर्वांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आपल्या सर्वांवरती ज्यांच्या मायेची भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी। या शुभमंगल दिनी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडच्या या प्लॉटवर मंगल कार्यालयाचं भूमिपूजन भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भूमिपूजनासाठी आमचे आदरस्थान आमचं दैवत माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील आमच्या हाकेला ओ देऊन आपला सर्व व्याप बाजूला सारून या ठिकाणी हजर झालेले आहेत। म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीने संस्थांच्या वतीने त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत। आम्हाला या
सर्व समाजाला संघटित करून आम्हाला मार्गदर्शन करणारे असं एकच दैवत आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील. आणि म्हणून महाराष्ट्रात गाजवणारी शक्ती एक नारायणगड कणाकणामध्ये भरलेला आहे महाराष्ट्रामध्ये. याचं सर्व श्रेय कोणाला असेल तर आमच्या माननीय जरांगे पाटलाला आहे. आणि दसरा मेळाव्यासाठी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये समाज संघटित करून दसरा मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून आता नारायणगड इतक्या उंचीवर गेलेला आहे, एवढ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे. आणि व्यवहार आणि परमार्थाची सांगड घेऊन, अध्यात्म ज्ञानाची सांगड घेऊन हा नारायणगड दिशा देत आहे. आणि म्हणून सर्व भाविक आमचे श्रद्धा प्रेमी एकजुटीने आणि नारायणगडाला सहकार्य करत आहेत. आता सांगितलं त्यातले त्यात ज्यांच्या खांद्यावर ही धुरा आहे विश्वस्तांच्या, त्यांनी सुद्धा संघटित राहिलं पाहिजे, एका विचाराने राहिलं पाहिजे आणि नारायणगडाची धुरा अनेक उंचीवर नेली पाहिजे. आणि म्हणून काय असेल ते झालं, गढूळ वातावरण मागं झालं, काय असेल ते संपलेलं आहे. आणि आता सुद्धा ओढताना दिसते, त्यासाठी जरांगे पाटील बोलले की अजून सुद्धा जागृत राहा, अजून सावध व्हा, एका विचाराने राहा. घरातले काय वाद असते ते घरात मिटले पाहिजेत. आणि म्हणून हे रस्त्यावर आता बोलावं लागलं. त्याच्यासाठी अजून सुद्धा विश्वस्त मंडळाला आव्हान आहे की सर्वांनी एका विचाराने, एका दलाने नारायणगडाच्या विकासासाठी आपण सुद्धा एक मताने राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला पाठीशी खंबीर असा भक्तगण सर्व समुदाय आहे. आम्ही म्हणून ती पूर्व दिशा आहे. आणि म्हणून आता नारायणगडाचं काय तर जरांगे पाटील सांगतील ती दिशा राहील, ते म्हणतील त्याप्रमाणे राहील. आम्ही त्यांच्या मनोगताच्या बाहेर नाही, त्यांनी सांगावं आणि आम्ही सर्व नारायणगडाच्या भक्तांनी ऐकावं, हे आमचं मनोगत आहे. आम्ही जरी चुकलो असलो, आम्हा जरी बाजूला गेलो असलो, तरी त्यांनी हे वातावरण स्थिर केलेलं आहे. आणि आता ही नारायणगडाची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. आता यापुढे नारायणगडचं कसं तर पाटील म्हणतील तसं, आमची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून हा विनोद नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. आम्हाला सुद्धा त्यांनी 3 तास उपदेश केलेला आहे. आम्ही सुद्धा सांगितलं तुमच्या मनोगताप्रमाणे आम्ही राहू. आणि पुढचं काय असेल तर संभाजी महाराज उत्तराधिकारी गडाचे हे नेमलेलेच आहे, ठरलेलं आहे, सर्व जाहिरात झालेली आहे. आम्ही तर ठरवलं होतं, वाद होते जाऊ द्या, पण पाटील म्हटले तुमची घटना काय सांगते, या घटनेत बदल करणारे तुम्ही कोण आहात, कायदा काय सांगतो. म्हणून आता कुणीही बाजूला जाण्याची शक्यता नाही. सर्वांनी एकमुखाने नारायणगडाचा विकास झाला पाहिजे हा सर्वांना संदेश. आणि या ठिकाणी सर्व ट्रस्ट मंडळे, या ट्रस्ट मंडळाने सुद्धा आता कामं वाटून घेतले पाहिजे. आता मला काही वेटच नाही, मग ते आळंदीचं काम असेल, पैठणचं काम असेल, पंढरपूरचं काम असेल. आता पैठणचं काम दुसरा मजला हे 2-3 दिवसात पडत आहे. 3 कोटी गेले तिथं, अजून एक विश्वस्त तिथं गेला नाही. सर्व मला विचारा, मग गेलं पाहिजे. आता हे ज्याने त्याने एकाने पंढरपूरचं काम वाटून घेतलं पाहिजे, नारायणगडचं घेतलं पाहिजे, पैठणचं घेतलं पाहिजे, आळंदीचं घेतलं पाहिजे. हे काम वाटणी आता आपण एक दिवशी बसू, ठरू, कोणी काय काय काम करायचं हे नक्कीच वाटून घेतलं पाहिजे. नंतर त्याला वेग आल्याशिवाय राहणार नाही. हे विश्वस्त मंडळाला विनंतीने आव्हान करत आहे. आणि या ठिकाणी आपलं एवढं मोठं भव्य स्मारक उभा राहत आहे, हे समाजासाठी आहे. 2 रुपये कमी असले तरी आम्ही त्याची वाट पाहणार नाही, काय असेल तर. आणि म्हणून हे समाजासाठी करायचं आहे. याच्यासाठी आम्ही विश्वस्त मंडळ बसू. काही म्हणतात तिथं करायचं, काही म्हणतात पाठीमागं करायचं. मग काय ठरल ते आमच्या विचाराने. मागं जास्त जागा भरपूर आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे समाजासाठी मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे. म्हणून याला सहकार्य कोणाचंच नाही. गड काय खर्च लागल ते गड खर्च करीन, मंगल कार्यालयामध्ये. आम्ही कोणाकडे रुपये मागणार नाही, आणि द्यायचं असलं तरी आम्ही नाही म्हणणार नाही.
आणि म्हणून समाजाला आव्हान आहे आणि म्हणून ती पूर्व दिशा समाज ऐकतोय, समाज करतोय. म्हणून आमचं सर्व नारायणगडाचं काय चालीरीती असेल ही समाजावर अवलंबून आहे. समाज जी दिशा देईल, समाज जे म्हणल त्याप्रमाणे त्या समाजाचं सुद्धा आम्ही ऐकतो. समाज हे सुद्धा मालक आहेत, विश्वस्त मालक आहे असं नाही, महंत मालक आहे असं नाही, सर्व समाज मालक या नारायणगडाचा आहे. आणि म्हणून समाजाने सुद्धा एकजुटीने एकत्रपणाने या ठिकाणी संघटित राहून या चाललेल्या कार्यक्रमाला आणि सहकार्य करावं. आताच आपण 3 कोटी पंढरपुराचं काम पूर्ण केलेलं आहे. आता जवळजवळ 7 कोटीचं पैठणचं चालू आहे, 3 कोटी गेले, दुसरा मजला चालू आहे. मग आता 2 मजल्या बंद करू आणि हे सुरू करू. याच्यासाठी इथं सुद्धा कोणीच पैसा दिला नाही पाहिजे, हे नारायणगड करील हे आम्ही पहिलंच ठरलेलं आहे. तुम्हाला काही धाक पडून देऊ नका की उद्या येतो काय महाराज आमच्याकडे, अजिबात नाही. समाजाने भरपूर असं सहकार्य केलेलं आहे. आम्हाला नुसतं आशीर्वादाचं सहकार्य समाजाचं आणि नारायणगडाचं असावं. यासाठी आता बरचसं बोललंय. आता मी मुद्दाम म्हणून नाही, तीर्थयात्रेला 2 महिने चालू तर ट्रस्ट मंडळीने नारायणगड मागचं सारं सांभाळावं. तटे जन्म झाला, आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला, दिले भेटी देव आले पंढरीला. नमस्कार माझा सद्गुरू नगद नारायणाला. आजच्या या श्री क्षेत्र नारायणगड संस्थांच्या काकडहिरा शाखेमध्ये मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज हा उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमासाठी पूज्य गुरुवर्य बाबा उपस्थित आहेत, सर्व विश्वस्त मंडळी उपस्थित आहेत, सगळी भाविक भक्त मंडळी इथं उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. शुभम भवतु कल्याण.